नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 14वा. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी फार थोड्या सबस्क्रायबर्सची चॅनलला गरज आहे. नंतर पुढचा 1,00,000चा टप्पाही आपल्याला गाठायचा आहे. त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित अनिवासी भाग 14वा. राजाभाऊ बिछाण्यावर पडले होते. जवळच असलेल्या एका खुर्चीवर मेजर साहेब बसले होते. राजाभाऊ शुद्धीवर नव्हते, पण मधूनच त्यांचे हात हलत होते, डोकंही अधूनमधून हलत होतं. जलद गतीनं होणाऱ्या श्वासोच्छवासामुळे छाती धपापत होती. वैदेही त्यांच्याजवळ गेली. एक हात त्यांच्या कपाळावर ठेवून दुसऱ्या हातानं ती त्यांची नाडी पाहायला लागली. वैभव मुकाट्यानं एका बाजूला उभा होता. तेवढे डॉक्टर आले. त्याने राजाभाऊंना तपासलं, इंजेक्शन दिलं आणि मग गंभीर स्वरात म्हणाले, पेशंटचं हार्ट फार वीक झालेलं आहे, त्यामुळे थोडी काळजी वाटते आहे. नाहीतर तापाची मला विशेष काळजी नाही वाटत. कोणी काही बोललं नाही. डॉक्टरांनी 2-3 प्रकारच्या गोळ्या देऊन त्या कशा द्यायच्या हे सांगितलं आणि पुन्हा संध्याकाळी येतो असं सांगून डॉक्टर निघून गेले. वैदेहीचा आवाज ऐकून कविता दरवाजाजवळ येऊन उभी राहिली होती. बराच वेळ कोणी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. वैदेहीचं तिच्याकडे लक्ष जाताच तिने खुण्यानी तिला जवळ बोलावलं. पण कविता राजाभाऊंच्या समोर यायला घाबरत होती. वैदेहीच्या ते लक्षात आलं तशी मग ती स्वतः उठली, कविताकडे गेली, तिचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन आले. राजाभाऊंची गंभीर अवस्था बघून कोणाला काही बोलायचं सुचत नव्हतं. सगळेजण नुसते गंभीर चेहऱ्यानं एकमेकांकडे बघत राहिले होते. थोड्या वेळानं वैदेहीची आई आली. तिला बघताच कविता आपल्या खोलीत निघून गेली. संध्याकाळ होत आली तरी राजाभाऊ तसेच ग्लानीत पडून राहिले होते. मेजरसाहेब खाली गेले होते, पण वैदेही आणि तिची आई मात्र राजाभाऊंच्या जवळच बसून राहिल्या होत्या. थोड्या वेळाने राजाभाऊंनी हालचाल केली. डोळे न उघडता अस्पष्ट आवाजात पाणी मागितलं. वैदेहीनं पेल्यात पाणी घेतलं आणि त्यांना पाजायला लागले. पाणी पिता पिता अचानक राजाभाऊंनी डोळे उघडले आणि वैदेहीवर नजर पडताच एकदम त्यांचे डोळे विस्फारले गेले. जणू त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काहीतरी बोलण्यासाठी त्यांचे ओठ फडफडले, पण शब्द बाहेर पडले नाहीत. अगतिक झाल्यासारखे त्यांनी डोळे मिटले. तसे मिटल्या डोळ्यातनं 2 अश्रू खाली ओघळले. त्यांची ती अवस्था बघून वैदेहीला आतून भडभडून आल्यासारखं झालं. राजाभाऊंवर तिचं प्रेम नव्हतं, पण काही झालं तरी ते तिचे पती होते. आपल्या परीने त्यांनी तिला खूप सांभाळून घेतलं होतं. राजाभाऊ या आजारातनं उठतील याची खुद्द डॉक्टरही खात्री द्यायला तयार नव्हते. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे उदास दिसत होते. कविता दाराआड उभी राहून अश्रू ढाळत होती. गेल्या 2 दिवसांपासून राजाभाऊंची तब्येत आणखीन गंभीर बनली होती. डॉक्टरी उपचाराला त्यांचं शरीर फारसं साथ देत नव्हतं. मधूनच ते शुद्धीवर येत होते, पण मधूनच पुन्हा बेशुद्ध होत होते. जणू काही क्षणाक्षणाला ते मृत्यूच्या जवळ जात होते. उद्याचा दिवस ते पाहतील याची कोणाला खात्री वाटत नव्हती. त्यामुळे घरातलं वातावरण एकदम सुतकी झालेलं होतं. रात्री 10च्या सुमाराला डॉक्टर पुन्हा आले. इंजेक्शन दिलं. डॉक्टर आपल्या परीनं प्रयत्न करत होते. मेजर साहेबांनी विचारल्यावर डॉक्टर गंभीर चेहरा करून मान हलवत म्हणाले, नाही, तसं खात्रीनं काही सांगता येणार नाही. केस सिरियस आहे हे खरं, पण आणखीन 24 तास त्यांच्या हृदयानं औषधोपचाराला प्रतिसाद दिला तर कदाचित ते वाचू शकतील, नाहीतर कुठल्याही क्षणी. रात्री 2च्या सुमाराला राजाभाऊंनी डोळे उघडले. त्यावेळी सगळेजण खोलीतच, पण राजाभाऊंच्या बेडपासून थोड्याशा अंतरावर खुर्च्यांमध्ये बसलेले होते. वैदेहीची आई दिवसभर बसल्यानं पाठीला रग लागली होती, त्यामुळे दुसऱ्या खोलीत जाऊन आडवी झाली होती. कविताही त्याच खोलीत एका खुर्चीवर कपाळाला हात लावून बसली होती. वैदेही मात्र राजाभाऊंच्या उशाजवळ त्यांच्या जवळ बसली होती. वैभव एका खुर्चीवर डोळे मिटून कसल्या तरी विचारात हरवल्यासारखा बसला होता. राजाभाऊंनी डोळे उघडताच वैदेही आणखी त्यांच्या जवळ आली. त्यांच्या कपाळावर हात ठेवून त्यांच्याकडे पाहायला लागले.
कविता कुठं आहे? राजाभाऊंनी क्षीण आवाजात विचारलं. दुसऱ्या खोलीत आहे. बोलवू का? होकारार्थी मान हलवत राजाभाऊंनी डोळे मिटून घेतले. वैदेही उठली, दुसऱ्या खोलीत आली. डोळे झाकून खुर्चीवर बसलेल्या कविताला तिने हलवलं आणि आपल्याबरोबर यायची खूण केली. कविता मानेनं नाही म्हणत होती, पण वैदेहीने तिचा हात धरून जबरदस्तीनं तिला राजाभाऊंच्या खोलीत आणलं. त्यावेळी वैभवनंही डोळे उघडले होते. सगळेजण आता त्या दोघींकडे बघत होते. राजाभाऊच्या जवळ येत वैदेही हलक्या आवाजात म्हणाली, कविता आली आहे. राजाभाऊंनी डोळे उघडले, एक उडती नजर कविताकडे टाकली, मग वैदेहीकडे बघत मोठ्या कष्टानं म्हणाले, कविताला मी तुझ्या स्वाधीन करतोय वैदेही. वैदेहीने आपला खालचा ओठ दाताखाली दाबून धरला. आपले अश्रू आवरले. मी गेल्यानंतर हे घर विकून टाक. काही लोकांचं कर्ज माझ्या अंगावर आहे. त्यांची नावं माझ्या डायरीत आहेत. त्यांचे पैसे देऊन टाक. कविताला काही द्यायची तुझी इच्छा असेल तर दे. ते मी तुझ्यावर सोपवतोय. बाकी सगळं काही तुझंच आहे. राजाभाऊची ती निर्मानिर्वीची भाषा ऐकून वैदेही रडवेल्या स्वरात म्हणाली, अहो असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. तुम्ही अगदी ठणठणीत बरे होणार आहात. माझा मृत्यू मला समोर दिसतोय. खरं तर ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस त्याच दिवशी माझ्या शरीरातला प्राण मला सोडून गेला होता. केवळ शेवटचं तुला भेटण्यासाठी शरीरात दुगदुगी उरली होती. आज ती इच्छा पूर्ण झाली. आता शांतपणे मरणाला सामोरं जायला मी तयार आहे. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळले. क्षणभर थांबून पुन्हा एक एक शब्द उच्चारत ते म्हणाले, आणि शक्य असेल तर मला क्षमा कर वैदेही. मी बऱ्याच गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध केल्या. यावेळी वैदेहीला आपला हुंदका आवरणं शक्य झालं नाही. राजाभाऊ वैदेहीशी बोलत असताना मेजर साहेब डॉक्टरांना बोलवायला गेले. डॉक्टर आले. त्यांनी राजाभाऊंना पुन्हा तपासलं, पुन्हा एक इंजेक्शन दिलं आणि त्यांच्या हृदयाचे ठोके लक्षपूर्वक ऐकू लागले. हळूहळू डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले. मेजर साहेबांकडे बघत ते म्हणाले, पेशंटची अवस्था पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. पण तसं आणखीन काही दिवस त्यांना खूप काळजी घ्यायला हवी. पण आता काळजीचं काही कारण नाही आहे. कदाचित कविताला वैदेहीच्या स्वाधीन केल्यामुळे राजाभाऊंच्या मनावरचं ओझं उतरलं गेलं होतं. कदाचित वैदेहीनं शेवटच्या क्षणी येऊन त्यांना क्षमा केल्यामुळे त्यांच्या मनाला लागलेली अपराधाची टोचणी कमी झालेली होती. दुसरा दिवस उजाडेपर्यंत राजाभाऊंच्या तब्येतीत चांगला फरक पडला होता. त्यांच्या भोवती घोटमळणारी मृत्यूची सावली हळूहळू अस्पष्ट होत चालली होती. वैदेही अजूनही राजाभाऊंच्या उश्याशी बसून होती. तिच्या मनात संमिश्र विचारांचं तुफान उठलं होतं. आपल्या छोट्याशा आयुष्यात तिने काय काय भोगलं होतं. लग्नानंतर 6 महिन्यातच झालेल्या विश्वासच्या मृत्यूनं ती जेवढी खचली नव्हती, तेवढी राजाभाऊंना मरणाच्या दारात पडलेलं बघून ती खचली होती. वाटत होतं राजाभाऊंचं काही बरं वाईट होण्याआधी आपण आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यावं. निदान लोकांना बोलायला जागा तरी उरणार नाही. ज्याच्याशी हिचं लग्न होतं त्याच्या नशिबी जणू ही मृत्यू लेख लिहिते. म्हणूनच राजाभाऊंच्या तब्येतीत सुधारणा होताच वैदेहीने सुटकेचा निश्वास चाटला होता. राजाभाऊंना शांत झोप लागलेली बघून वैदेही उठली, दुसऱ्या खोलीत गेली. खोलीत वैदेहीची आई गाढ झोपली होती. कविता मात्र खोलीत कुठेही दिसत नव्हती. वैदेहीने सगळं घर शोधलं, कविता कुठेच नव्हती. वैदेही एकदम घाबरली. कविता घर सोडून कुठे निघून गेली का काय? वैदेही घाईघाईनं खाली आली तर कविता लिझाच्या घराबाहेर असलेल्या व्हरांड्यात उदास चेहरा करून बसली होती. आपण पुन्हा एकदा अनाथ झालोत हा विचार बहुधा तिच्या डोक्यात घोळत असावा. वैदेही तिच्याजवळ जाताच कवितानं मान वर करून वैदेहीकडे बघितलं, पुन्हा मान खाली घातली. घाबरू नकोस कविता. जे काही झालं ते कदाचित तुझ्या भल्यासाठी झालं आहे. कविता गप्पच होती. त्यांनी तुला माझी अमानत समजून माझ्या स्वाधीन केलं आहे. तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही.
वैदेही म्हणाली आणि मग क्षणभर थांबून निश्चयी स्वरात स्वतःशी बोलावं तशी बोलली, मी तुला शब्द दिलाय, तुला तुझं हक्काचं घर मिळवून द्यायचा. नाही नाही, नको ताई. ताई, आता मला कशाची आसक्ती उरलेली नाही. मुळातच माझ्यासारख्या अनाथ मुलीनं कशाची अपेक्षा करणंच चूक होतं ना. कविता, अगं एवढी निराश होऊ नकोस. माझ्यावरही तुझा विश्वास नाही. ताई, तुमच्यावर माझा विश्वास आहे, पण माझ्यावरच विश्वास नाही राहिलेला. ते बरे व्हावेत एवढी आता माझी इच्छा आहे, दुसरं मला काही नको. पण मग आता तू काय करणार? मी काय करणार ताई? या एवढ्या मोठ्या जगात माझ्यासारख्या आणखीनही कितीतरी अभागी मुली आहेत. मीही त्यांच्यातलीच एक आहे असं समजेन ना मी. बोलता बोलता कविताच्या डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळले. वैदेहीच्या डोळ्यात पाणी तरळलं. मोठ्या मुश्किलीनं स्वतःला सावरत ती म्हणाली, हे बघ, तुला कुठेही जायची गरज नाही आहे कविता. या घरात तुला त्यांनी आणलं नव्हतं, मी आणलं होतं. म्हणूनच तुझं काय करायचं आहे हे ठरवण्याचं काम माझं आहे. वैदेहीला नेमकं काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे हे कविताच्या अजिबात लक्षात येत नव्हतं. हे बघ कविता, मी कुठल्या आधारावर हे बोलतीये हे तुला मी या क्षणी सांगू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव, यापुढे तुला कसलाही त्रास होणार नाही. कविता अजूनही गोंधळलेल्या नजरेनं वैदेहीकडे बघत होती. वैदेहीच पुढे म्हणाली, खरं तर माझंच चुकलं. इतके दिवस मी मूर्खासारखी वागले आणि त्या मूर्खपणाची शिक्षा आपल्या दोघींना भोगायला लागली. पण आता तसला मूर्खपणा मी करणार नाही. खरं तर जे काही मी आता करणार आहे ते याआधी मला करायला हवं होतं. अगोदरच ही गोष्ट माझ्या डोक्यात का आली नाही याचं मला आत्ता नवल वाटतंय. कविताच्या अजूनही काही लक्षात यायला तयार नव्हतं. तरीही मान खाली घालत ती मनापासून म्हणाली, ताई, तुम्ही मला छोट्या बहिणीसारखं वागवलं आहे. माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलं आहे, म्हणून मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. पण कविताच्या बोलण्याकडे वैदेहीचं लक्षच नव्हतं. ती आपल्याच कसल्या तरी विचारात हरवली होती. अचानक ती उठली आणि कविताला तिथे सोडून वर निघून गेली. वैभव सकाळी आपल्या घरी गेला होता. वैदेहीला आलेली बघताच मेजर साहेब आणि लिझा तिचा निरोप घेऊन खाली आले. वैदेहीची आई राजाभाऊंच्या उशाजवळ बसली. राजाभाऊंना कितीतरी दिवसांनी अशी शांत झोप लागलेली दिसत होती. वैदेही त्यांच्याकडे बघता बघता विचार करत होती की आता यापुढे आपण काय पवित्रा घ्यायला हवा. तिच्या डोळ्यांपुढे दोन कमकुवत मनाच्या व्यक्तींची चित्र फिरत होती. एक राजाभाऊ आणि दुसरी कविता. दोघांनाही आपला आपला तोल सावरता येत नव्हता. दोघांनाही अशा आधाराची गरज होती जो त्यांच्यासारखा कमकुवत न होता त्यांना आधार देऊ शकेल, त्यांची जीवन नौका पार लावू शकेल. ज्याप्रमाणे एक बुडणारा दुसऱ्या बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही, त्याचप्रमाणे जीवनात उठणाऱ्या वादळात दोन कमकुवत मनाचे जोडीदार कधी एक दुसऱ्याला त्या वादळातनं सुखरूप बाहेर काढू शकत नाहीत. दोघेही त्या वादळात गिरक्या घेत एकमेकांवर आपटण्याची शक्यता जास्त असते. वैदेही विचार करत होती की राजाभाऊ आणि कविताच्या बाबतीत तोच प्रकार होता. राजाभाऊंमध्ये असलेल्या त्रुटी कवितामध्ये असलेल्या त्रुटींना खतपाणी घालत होत्या, म्हणूनच दोघं एकमेकांना अधःपतनापासून वाचवू शकले नाहीत. राजाभाऊ आणि कविता दोघांनी आपलं आपलं आयुष्य नैराश्याच्या हातात सोपवून त्यांचं खेळणं बनवलं होतं. दोघेही विनाशाच्या दिशेनं चालले होते. आणि मग अचानक वैदेहीच्या मनात आलं की दोघांच्याही या अधःपतनाला आणि नैराश्याला तीच जबाबदार नव्हती का? कविता आणि राजाभाऊ आपल्या मार्गापासून ढळले होते, त्यामागेही वैदेहीचाच स्वार्थ नव्हता का? स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या स्वार्थापोटी ती आपलं पत्नी कर्तव्य विसरली नव्हती का? मृतविश्वाशी एकनिष्ठ राहण्याच्या वेडापायी एका जिवंत माणसाच्या आयुष्याशी ती असा जीव घेणा खेळ खेळली नव्हती का? त्याला नैतिकतेच्या शिडीवरून खाली ढकलून द्यायला तीच कारणीभूत झाली नव्हती का? वैदेहीच्या विचारांची ही साखळी अचानक तुटली. राजाभाऊ जागे झाले होते आणि तिला आपल्या जवळ बसलेली बघून त्यांनी आपला हात तिच्या हातावर ठेवला होता. वैदेहीने त्यांच्याकडे बघताच ते एखाद्या लहान मुलाच्या निरागसतेनं म्हणाले, मला तू क्षमा केलीस का नाही? त्यांच्या अपराधाच्या ओझ्याखाली घायाळ झालेल्या मनाला आणखीन धक्का लावायची वैदेहीची इच्छा नव्हती. ती म्हणाली, अहो, चूक तर माझी होती.
कविताला मी तुमच्यावर लादायचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पिवळट पडलेल्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची हलकीशी छटा उमटून गेली आणि वैदेहीचा हात धरत ते आवेगानं म्हणाले, मला आता मरायचं नाही आहे वैदेही. तुला पुन्हा प्राप्त केल्यावर काही दिवस आणखीन जिवंत राहायची इच्छा आहे माझी. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी तरी मला आणखीन आयुष्य हवं आहे. हे बघा, आता तुम्हाला कसलाही धोका नाही आहे, वैदेही त्यांच्या हातावर थोपटत म्हणाली. डॉक्टर म्हणत होते तुम्ही जर दारू सोडली तर तुझ्यासाठी मी दारू सोडून देईन वैदे. तू जे काही सांगशील ते मी सोडून देईन, पण तू माझ्यापासनं लांब जाऊ नकोस. वैदेही मोठ्या प्रेमानं त्यांच्या केसातनं बोटं फिरवत होती. राजाभाऊंशी लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदा ती त्यांच्या एवढी जवळ आली होती. तिच्या मनात त्यांच्याविषयी आज प्रथमच आपुलकीची, जवळिकीची भावना निर्माण झाली होती. याचा अर्थ वैभवला ती विसरली होती किंवा त्याचा विचार तिच्या मनातनं दूर झाला होता असा नाही. त्याच्याबद्दल तिच्या मनात अजूनही प्रेम होतं, पण या दोन्हीमध्ये काही अंतर आहे याची जाणीव तिला आता झाली होती. राजाभाऊ तिचे पती होते. त्यांच्याविषयी तिच्या मनात निर्माण झालेलं प्रेम हे त्या नात्याचा परिपाक होता, त्या नात्याच्या परिपूर्णतेचा तो पुरावा होता. वैभववरचं असलेलं तिचं प्रेम स्वार्थापासून कितीतरी वर उचलून पवित्रतेच्या शिखरापर्यंत पोचलं होतं. तिथे कसलाही स्वार्थ नव्हता, कसल्याही नात्याची मागणी नव्हती की कसल्याही कर्तव्याचा अडसर नव्हता. मनातले विचार झटकत वैदेही म्हणाली, तुम्ही आता लवकर बरे व्हा, तुम्हाला सोडून मी आता कुठेही जाणार नाही आहे. राजाभाऊंनी आपल्या दुबळ्या झालेल्या हातानं तिचा हात दाबला. कुणाला किती पैसे देणार? क्षणभरानं वैदेहीने विचारलं. कंपनीच्या कॅशमधनं उचललेले 7,000, देशपांडेचे 1,000, आणखी असे किरकोळ घेतलेले सगळे मिळून साधारण 15,000 रुपये. आणि त्यासाठी तुम्ही हे घर विकायचं म्हणत होतात? हो, आणि कविताला काहीतरी द्यायला हवं ना. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं. मेजर साहेबांना विचार, कदाचित तेच हे घर विकत घेतील. तसं झालं तर निदान ह्या अवस्थेत आपल्याला ते लगेच बाहेर तरी काढणार नाहीत. अहो, तुम्ही आता कसलीही चिंता करू नका. कविता अजूनही तशीच उदास चेहऱ्यानं व्हरांड्यात बसून होती. वैदेहीला पाहताच ती म्हणाली, मी तुमचीच वाट बघत होते ताई, मला इथून जायची परवानगी द्या. वैदेही हसून म्हणाली, नाही, तू आता कुठेही जाणार नाही आहेस. कविताला वाटलं वैदेही पुन्हा एकदा तेच जुनं नाटक खेळू बघतीये. तिला पुन्हा राजाभाऊंच्या हवाली करून वैदेही इथून जायला बघतीये. म्हणूनच कविता नकारार्थी मान हलवत ठाम आवाजात म्हणाली, नाही ताई, आता ते शक्य नाही. राजाभाऊंना माझी नाही तुमची गरज आहे. अगं, मलाही त्याची कल्पना आहे. मग ताई? अगं मग काय, मी तुला माझ्या आणखीन जवळ ठेवायचा प्रयत्न करते. कविताच्या डोक्यात वेगळी शंका आली. वैदेही तिला आपली सवत बनवण्याचा विचार तर नाही ना करत? ताई, मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे. कविता कोरड्या स्वरात म्हणाली, समजेल ग, वेळ आली ना की तुला सगळं काही समजेल. वैदेही ताई, कृपा करा आणि आता पुन्हा कसलं नाटक मला करायला सांगू नका. मी नाही करू शकणार ते. तुमच्या अधिकारात वाटा बनून राहायची माझी इच्छा नाही आहे ताई. अगं नाही ग, तसला काही विचारही नाही माझ्या मनात. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझा अपमान होईल, तुला कसला त्रास होईल असं काहीही करायला मी तुला सांगणार नाहीच आहे. कविता काही बोलली नाही. वैदेहीवर तिचा विश्वास होता, पण ती काय करणार आहे, तिच्या मनात काय आहे हे मात्र विचार करूनसुद्धा कविताच्या लक्षात येत नव्हतं. कविताला लिझाच्या घरात बसायला सांगून वैदेही पुन्हा वर गेली. वैभव आला होता, मेजर साहेबांशी बोलत होता. त्याला बघताच वैदेहीच्या हृदयात नकळत कळ उठल्यासारखी झाली. तिला बघताच वैभवच्या चेहऱ्यावर सुद्धा अस्वस्थ भाव उमटले. वैदेही राजाभाऊच्या जवळ जाऊन बसली. थोड्या वेळानं वैदेहीची आई आपल्या घरी जायला निघाली. वैदेहीने सांगितल्याप्रमाणे 15,000ची तिला व्यवस्था करायची होती. आई गेल्यावर वैभव जायला निघाला, पण वैदेहीनं त्याला थांबायला सांगितलं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर मेजर साहेब आणि लिझा खाली निघून गेले. गोळी घेतल्यामुळे राजाभाऊंनाही झोप लागली होती. वैभव पुन्हा जायला उठला तशी वैदेही हलक्या आवाजात त्याला म्हणाली,
मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. चल आपण दुसऱ्या खोलीत जाऊ. वैभव काही न बोलता तिच्या पाठोपाठ राजाभाऊंच्या खोलीतनं बाहेर पडला. दुसऱ्या खोलीत आल्यावर त्याला एका खुर्चीवर बसायची खूण करत वैदेही त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. क्षणभर दोघं काही बोलले नाहीत. मग अचानक वैदेही म्हणाली, वैभव तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? वैभवने एकदम चमकून तिच्याकडे बघितलं. ही असं का विचारतीये? आपली एखादी कठीण परीक्षा घेण्यासाठी ही आपल्याला आठवण तर करून देत नाही आहे ना? याचा अर्थ अजूनही तुझ्या मनात शंका आहे? नाही रे, तुझं माझ्यावर पराकोटीचं प्रेम आहे हे मला माहिती आहे. तरीही आणखीन एकदा खात्री करून घेत होते. का बरं? त्याचं उत्तर मी देईन. पहिल्यांदा माझ्यासमोर असलेली एक समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर. सांग ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे? खरं तर ही विचारण्याची आणि सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण तुला जर त्यात समाधान वाटत असेल तर सांगतो. माझं तुझ्यावर स्वतःच्या प्राणांपेक्षा जास्त प्रेम आहे. ते तर आहेच रे, पण मला तुझ्याकडनं वेगळ्या उत्तराची अपेक्षा आहे. म्हणजे मी समजलो नाही ग. मला असं म्हणायचं आहे, समज तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यात काही दोष आहेत, काही त्रुटी आहेत, तर तुझं प्रेम माझ्या या त्रुटी दूर करू शकेल का? का नाही करणार? प्रेम प्रत्येक त्रुटीला दूर करू शकतं हेच मला जाणून घ्यायचं होतं. वैदेही गंभीर स्वरात म्हणाली. आता उदाहरणादाखल समज माझ्यात काही कमतरता, काही त्रुटी राहून जाते, तर मग तुझ्या प्रेमाचा फायदा काय? काय म्हणायचं आहे तुला? वैभव, मला एवढंच म्हणायचं आहे, आपण आपल्या प्रेमानं दुसऱ्यांमध्ये असलेल्या त्रुटी का दूर करू नयेत? त्यांना आधार देऊन अधःपतनापासून त्यांना का वाचवू नये? आपल्या प्रेमामुळे दुसऱ्याची डगमगती नौका जर पार होत असेल तर ती का करू नये? हे बघ वैदेही, अजूनही माझ्या लक्षात काही येत नाही आहे. तू ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजेस वैभव. वैदेही क्षणभर थांबली. मग आवाज स्थिर ठेवायचा प्रयत्न करत म्हणाली, वैभव, मला वाटतंय की आपल्याला एक दुसऱ्याच्या प्रेमाची एवढी आवश्यकता नाही आहे जेवढी दुसऱ्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे. मला समजत नाही आहे तू कुणाबद्दल बोलतीयस वैदेही. कुणाला कुणाच्या प्रेमाची गरज आहे? वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमटलं. अतिशय शांत आणि सरळ स्वरात ती म्हणाली, माझ्या पतीला माझ्या प्रेमाची गरज आहे. माझं आणि तुझं प्रेमच त्यांच्या जीवनातल्या त्रुटी, त्यांच्यातल्या कमतरता दूर करू शकतं. माझं आणि तुझं प्रेमच त्यांना पुढच्या आयुष्यातल्या पापापासून, नैतिक अधःपतनापासून वाचवू शकतं. आपल्या प्रेमाचा आधार मिळाला तरच ते पुन्हा उभं राहू शकतात. म्हणजे तू वैभव आपलं वाक्य पूर्ण करू शकला नाही. बरोबर आहे. हे बघ, मी राजाभाऊंना आधार देते, तू कविताला आधार दे. आपण जर या दोघांना विनाशापासून वाचवण्यात सफल झालो तर आपल्या प्रेमाची पूर्तता झाल्याचं समाधान आपल्याला मिळेल. पण जर या दोघांना असं अधांतरी सोडून आपण केवळ आपल्या स्वार्थाचा विचार केला तर एक ना एक दिवस आपली मनं आपल्यालाच खात राहतील. ज्यांना आपली खरोखर गरज होती त्यांना लाथाडून आपण केवळ स्वतःचा स्वार्थ बघितला, खऱ्या प्रेमाचा आदर्श धुडकावून केवळ शारीरिक लालसेनं विवाह केला, ही जाणीव आपल्याला चैन पडू देणार नाही. आणि मग त्यातूनच कदाचित आपण एकमेकांचा तिरस्कार करायला लागू. वैभव. वैदेहीचे हे विचार ऐकून वैभव अवाक झाला होता. दुसऱ्यांच्या आयुष्यातली कमतरता दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी देण्याचा विचार त्याला पटत नव्हता. तो काहीशा नर्व्हस स्वरात म्हणाला, प्रेमाच्या या फिलॉसॉफीमध्ये गुंतायची माझी इच्छा नाही, कारण मी काही कोणी साधू, संत किंवा महात्मा नाही. मी एक सरळ साधा मातीचे पाय असलेला माणूस आहे. मला केवळ एवढंच माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याची परिणिती लग्नात व्हावी एवढी माझी चार चौघासारखी इच्छा आहे. खऱ्या प्रेमाचा आदर्श काय असतो, काय नसतो ह्या तपशिलात मी कधी शिरलो नाही, तसा विचार मी कधी केला नाही. तर मग आता असं कर, आपल्या प्रेमाचा मूळ उगम कशात आहे हे स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे तपासून पहा. उद्या असं व्हायला नको की ज्याला तू प्रेम समजत होतास ते प्रेम नाही तर केवळ शारीरिक आकर्षण होतं. हे लक्षात आल्यावर आपल्या दोघांचाही एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आज एकत्र येण्यासाठी तळमळणारे आपण उद्या एकमेकांना टाळायला लागू.
वैभव तिच्याकडे बघत होता. वैदेहीचं आज एक वेगळं रूप तो बघत होता. आणि हे बघ, कविता तशी काही वाईट मुलगी नाही आहे. आजवर तिच्यावर कोणी खऱ्या अर्थानं मनापासनं प्रेम केलेलं नाही. नाही तर अशा मुली आपल्या जोडीदारावरनं स्वतःचा जीव ओवाळून टाकतील. मी कविताचा विचार करत नाही आहे. ती चांगली आहे वाईट आहे हा प्रश्न नंतरचा आहे. मी विचार करतोय मुळात तुझ्याशिवाय जगणं मला शक्य होईल का? वैदेहीनं पाहिलं. हे बोलताना त्याच्या डोळ्यात विलक्षण करुण भाव गोळा झाले होते. आवाजात काठोकाठ निराशा भरली होती. क्षणभर वैदेहीचं मन भरून आलं. मनात आलं, वैभवसारख्या आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पुरुषाचं प्रेम आपण का लाथाडतोय? दुसऱ्यांसाठी आपल्या प्रेमाचं बलिदान का करतोय? प्रत्येकजण आपलं आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. मग कविता आणि राजाभाऊंचं नशीब बदलण्याचा प्रयत्न आपण का आणि कशासाठी करतोय? पण दुसऱ्या क्षणी तिने आपल्या डोक्याला झटका देऊन हे विचार काढून टाकले. नाही, एवढं स्वार्थी एवढं निष्ठुर होणं आपल्याला जमणार नाही. आपल्यामुळे राजाभाऊंची ही अवस्था झाली आहे. त्यांना पुन्हा मृत्यूच्या दाढेत लोटणं आपल्याला कसं शक्य आहे? स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कविताला अप्रत्यक्षरित्या राजाभाऊंच्या पुढ्यात ढकललं होतं. आता पुन्हा एकदा स्वतःच्या सुखासाठी कविताला असं वाऱ्यावर सोडून देणं आपल्याला जमणारच नाही. काही वेळानं वैदेही म्हणाली, वैभव, माझी तुझ्यावर जबरदस्ती नाही. निर्णय तू आत्ताच घ्यायला हवास असाही माझा आग्रह नाही. घरी जाऊन मी जे काही बोलले त्यावर शांतपणे विचार कर आणि जो काही निर्णय घेशील तो कुठल्याही दबावाखाली न घेता मनापासनं घे. वैभव खाली मान घालून काही वेळ तसाच बसून राहिला. मग उठला आणि वैदेहीचा निरोप न घेता बाहेर पडला. तो गेल्यावर वैदेही विलक्षण अस्वस्थ झाली होती. वैभवबद्दलचा आपला अंदाज चुकतोय का काय अशी शंका तिला वाटायला लागली होती. आणि तसं झालं तर कविताचं काय करायचं हा प्रश्न तिला भेडसावत होता. वैभवची अवस्था मोठी द्विधा झाली होती. निर्णय घेणं त्याला मोठं अवघड होऊन बसलं होतं. वैदेहीच्या या विचित्र प्रस्तावाला तो नकार देऊ शकत होता. दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची आहुती द्यायला तो कोणी साधू संत किंवा महात्मा नव्हता हे तो तिला स्पष्टपणे सांगू शकत होता. राजाभाऊंच्या नशिबीचं दुःख आलं होतं तर तो दोष त्यांचा होता. त्यांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे त्यांची ही अवस्था झाली होती आणि तोच प्रकार कविताच्या बाबतीतही म्हणता येणार होता. तिला स्वतःचा तोल सावरता आला नव्हता. क्षणिक मोहाला बळी पडून तिने आपल्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या असलेल्या पुरुषाशी संबंध ठेवायचा मूर्खपणा केला होता. त्याची शिक्षा तिला मिळाली होती. अशा माणसांसाठी मग त्यांनी आणि वैदेहीनं आपलं आयुष्य पणाला लावायचं कारणच काय? जे काही घडलं होतं त्यात त्याचा आणि वैदेहीचा दोष काय होता म्हणून त्यांनी ही शिक्षा भोगायची? वैदेहीला सुद्धा हे कळत नव्हतं का? कळत होतं, पण तरीही तिने त्याच्यापुढे हा पेच टाकला होता. का? वैदेहीचं त्याच्यावर प्रेम नव्हतं म्हणून? त्याला आपल्या आयुष्यातनं दूर करायचं म्हणून तिने ही पळवाट शोधली होती? नाही नाही, वैभवनं मान झटकली. वैदेही एवढी दुष्ट नाही आहे. आपल्या मागचा त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी वैभवी इतक्या खालच्या थराला जाणार नाही. वैदेहीला खरोखर त्या दोघांना विनाशाच्या गर्तेतून वाचवायचं आहे. त्यासाठी तिने आपल्या मनावर दगड ठेवून त्याच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. वैदेही म्हणाली होती की कविता प्रेमाची भुकेली आहे. आजवर कोणी तिला खरं प्रेम स्नेह आपलेपणा दिलेला नाही. प्रेमाच्या नावाखाली तिच्या वाट्याला आलाय तो केवळ विश्वासघात. नाही तर कवितासारखी मुलगी कोणीही पुरुषाचं आयुष्य सुखी बनवू शकते. वैभवच्या मनात आलं, वैदेहीच्या या बोलण्यात खरोखर काही तथ्य असावं का? कविताच्या वाट्याला केवळ धोका आणि विश्वासघातच आलाय म्हणून तिचं अधःपतन झालंय का? वैदेहीचं हे बोलणं वैभवला कुठेतरी पटायला लागलं होतं. त्याच्याही नकळत तो वैदेहीच्या प्रस्तावावर विचार करायला लागला होता. वैदेहीचं म्हणणं मान्य केलं तर वैदेही त्याला मिळणार नव्हती, पण तिच्या मनातलं त्याचं स्थान मात्र नक्कीच उंचावणार होतं. पत्नी म्हणून जरी ती त्याच्या वाट्याला आली नाही तरी तिच्या मनात त्याच्याविषयी एक आदराची भावना निर्माण होती आणि ही भावना अलौकिक असणार होती. पण हा विचार मनात येत असताना वैभवच्या मनात आणखीन एक शंका घोळत होती. ज्या राजाभाऊ आणि कविताला विनाशाच्या गर्तेतून वाचवण्यासाठी त्यांच्या आयुष्याला पुन्हा सरळ मार्गावर आणण्यासाठी वैदेही एवढा मोठा त्याग करायला निघाली आहे, त्या तिच्या त्यागातनं तिला खरोखर तिला अपेक्षित असं फळ मिळणार का?
वैदेहीचं प्रेम मिळताच राजाभाऊ स्वतःला सावरतील याची काय गॅरंटी? राजाभाऊंनी आजवर खूप चुका केल्या आहेत. ते 24 तास दारू पित होते, पत्नी असून दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवले होते, कंपनीतल्या पैशाचा अपहार करत असते. असा माणूस केवळ वैदेहीच्या सांगण्यावरनं आपल्या मूळ स्वभावाला मुरड घालू शकेल? दुर्गुण इतक्या सहजासहजी माणसाला सोडतात का? माणसातला राक्षस इतक्या सहजपणे हार मानतो. आणि समजा वैदेही जरी यात यशस्वी झाली तरी त्याचं काय? कविताचा सगळा भूतकाळ विसरून तिच्याशी जुळवून घेणं त्याला शक्य होईल? आहे मनाचा एवढा मोठेपणा त्याच्यापाशी? वैदेहीच्या समाधानासाठी कविताशी लग्न केलं तरी कविताचा पत्नी म्हणून मनापासून स्वीकार करणं त्याला शक्य होईल का? तसं झालं तर वैदेही जशी राजाभाऊंपासून दूर राहिली तसा तो सुद्धा कवितापासून दूर राहिला, तर मग कविता ही राजाभाऊंसारखी बॅहकली जाणार नाही हे कशावरनं? मग अशा वेळी कुणी कुणाला दोष द्यायचा, कुणाच्या दोषाचं खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैदेहीने केलेल्या ह्या त्यागाला मग अर्थ तरी काय राहणार होता? वैभव जसजसा विचार करत होता त्याच्या डोक्यातला गुंता आणखीन वाढत होता. साहजिक त्याची अवस्था दोलायमान झाली. नेमका काय निर्णय घ्यावा ते त्याला समजत नव्हतं. 2 दिवस यातच गेले. वैदेहीने त्याच्यासमोर टाकलेला पेच सुटला नसल्यामुळे वैदेहीकडे जायचं त्याने टाळलं होतं. त्याच्या न जाण्यामुळे वैदेहीने त्याच्याबद्दल काय ग्रह करून घेतला असेल या विचारानं मनातनं तो अस्वस्थ झाला होता. पण वैदेही समोर गेल्यावर तिला काय उत्तर द्यायचं तेही त्याला सुचत नव्हतं. 3ऱ्या दिवशीही तो अशाच द्विधा मनस्थितीत असताना अचानक स्वतः वैदेही त्याच्याकडे आले. वैदेहीला बघताच वैभवचा चेहरा काहीसा कावराबावरा झाला. वैदेही त्याच्यासमोर येऊन बसली. काही वेळ दोघं गप्प राहिले. शेवटी वैदेही त्याच्याकडे बघत गंभीर स्वरात म्हणाली, बहुतेक तू अजून कुठलाही निर्णय घेऊ शकलेला नाही असं वाटतंय. निर्णय घेणं एवढं सोपं नाही आहे. या निर्णयावर केवळ तुझं माझं नाही तर आणखीनसुद्धा 2 जीवांचं भवितव्य अवलंबून आहे ना. खरं आहे, पण तुझं जर प्रेम निरपेक्ष निस्वार्थी असेल, अपेक्षेपेक्षा त्यागाची भावना मोठी असेल तर निर्णय घेणं तुला अवघड जाऊ नये असं मला वाटतंय. वैदेही, बोलणं नेहमी सोपं असतं, पण माझ्या जागी तू असतीस तर? तिच्या समोर बसलेल्या वैभवच्या मनात किती प्रचंड उलथापालथ चालली असेल याची कल्पना कोण करू शकत होतं? आपण सुचवलेला प्रस्ताव स्वीकारणं वैभवला किती जड जात असेल याची तिला जाणीव होती. पण ह्या बाबतीत आता अधिक काळ चालढकल करत राहणं तिला शक्य नव्हतं, कारण तसं करणं म्हणजे राजाभाऊंना आणि स्वतःलाही धोका देण्यासारखं होतं. वैदेही गंभीर स्वरात म्हणाली, वैभव, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे. अवघड अशासाठी आहे की एकमेकांवर पराकोटीचे प्रेम करणारे 2 जीव एकमेकांपासून वेगळे व्हावेत असं कोणीच म्हणणार नाही. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की जे प्रेम केवळ स्वार्थ आणि मोहाच्या पलीकडे काही बघू शकत नाही त्या प्रेमाला प्रेम म्हणता येणार नाही. आकर्षण, आसक्ती, वासना ही निरपेक्ष आणि निस्वार्थी प्रेमाची रूपं असूच शकत नाहीत. एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं घ्यायचं याला व्यवहार म्हणतात, याला प्रेम नाही म्हणत. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे की काय निर्णय घेतला आहेस? पहिल्यांदा निर्णय घ्यायचं काम मी तुझ्यावर सोपवलं होतं. वाटलं होतं वास्तव स्वीकारण्याची, पचवण्याची ताकद माझ्यापेक्षा तुझ्यात जास्त आहे, पण माझा तो अंदाज चुकला. म्हणूनच आता मी निर्णय घेतला आहे की राजाभाऊंना माझी जास्त गरज आहे. माझा आधार मिळाला तर ते पुन्हा उभं राहू शकतात. तसंच कविताला तुझ्यासारख्या पुरुषाची गरज आहे. तुझ्यासारख्या तरुणाचा तिला आधार मिळाला तर ती स्वतःला सावरू शकेल. पण माझ्यासाठी तुला एवढंही करणं शक्य नसेल तर मग मी म्हणेन की तुझं प्रेम केवळ माझ्या बाह्य शरीरापुरतं मर्यादित होतं. त्याला माझ्या मनाशी, माझ्या भावनांशी काही देणं घेणं नव्हतं. अगं, असं नको म्हणू वैदी. मला माहिती आहे तुझे बोललीस ते खरं नाही हे तुलाही माहिती आहे. केवळ कविताबाबत मी निर्णय घ्यावा म्हणून माझ्या द्विधा झालेल्या मनाला झटका देण्यासाठी तू असं बोलतीयस. पण वैदेही, तूच सांग, राजाभाऊ पुन्हा घसरणार नाहीत आणि कविताच्या हातून पुन्हा त्याच चुका होणार नाहीत याच्यावर मी कसा काय विश्वास ठेवायचा? वैदेही हसली, अतिशय मोकळेपणानं हसली आणि मग त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, माझा माझ्यावर विश्वास आहे. हाच विश्वास तुझा तुझ्यावर नाही आहे का?
त्या दिवशी मी तुला म्हणाले होते की दोन कमकुवत मनाची माणसं एकमेकांना आधार देऊ शकत नाही, पण तेच जर दोघांपैकी एक खंबीर असेल तर दुसऱ्यालाही आपलं पाऊल घसरणार नाही याची काळजी घ्यायलाच लागते. वैभव क्षणभर मान खाली घालून तसाच बसून राहिला. मग एकदम मान वर करत म्हणाला, या दृष्टिकोनातनं मी कधी विचारच केला नव्हता वहिनी, तुम्ही दुसऱ्यावर किती विश्वास ठेवता यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्यावर किती विश्वास ठेवता. खरंय. वैदेही त्याच्याकडे कौतुकानं बघत म्हणाली, मग आता निघायचं? कविताला मी लिझाच्या घरात बसवून आली आहे. आणि वैभवने काहीही न बोलता मान डोलावली. श्रोते हो, गेले 14 दिवस तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित अनिवासी ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि हो, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कादंबरी पसरवायला विसरू नका आणि त्यांना ही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटत राहू अशाच उत्तमोत्तम कादंबऱ्या कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.